नमस्कार, मी मनीषा. सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळच्या 9 वाजलेले आहेत. सर्वांना माझ्याकडून बेंदर सणांच्या हार्दिक शुभेच्छा. झाडू, लादी, अंघोळ हे सर्व कामं झालेली होती. आता मी किचनमध्ये आलेले आहे. दूध आणलेलं होतं ते गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे. त्यानंतर चहासुद्धा ठेवायचा होता, तो सुद्धा ठेवून घेते. तुम्हाला किचनवरती खूप सारी भांडी दिसत असतील ना, तर रात्री टाकीमधलं पाणी संपलेलं होतं ना, त्यामुळे रात्री भांडी काही घासलीच नाही, पण आता घासून घेणार आहे. तर विघ्नेशसुद्धा चाललेलं होतं ट्यूशनला. 9 वाजलेले होते ना, त्याचं ट्यूशनचं टाईम झालेलं होतं. त्याची सर्व तयारी झालेली होती. तो ट्यूशनला चाललेला आहे. आता मी चहा पण ठेवून घेतलेला आहे. आता मला राजम्याची भाजी करायची आहे. म्हणजे सुका राजमा आहे ना, तो रात्री भिजत घातलेला होता. 5 ते 6 तास भिजल्यानंतर राजमा खूप छान होतो, म्हणून मी रात्रीच भिजत घातलेला होता. आता मी कुकरमध्ये राजम्याची भाजी करून घेते. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. आता या तेलामध्ये कांदा, लसूण, अद्रक व टोमॅटो याची सर्वाची प्युरी तयार करून घेतलेली आहे, ती टाकली. आता प्युरी हलवून घेतल्यावर त्यामध्ये थोडेसे मीठसुद्धा टाकायचे आहे. तर मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते व चांगलं हलवून घेते. आता मसाला मी चांगला हलवून घेतलेला आहे. आता जर आपल्याला हॉटेलसारखी जर भाजी राजम्याची पाहिजे असेल ना, तर यामध्ये कोणता मसाला घालायचा आहे? 1 चमचा आपल्याला मटण मसाला टाकायचा आहे. 1 चमचा हळद टाकायचा आहे. मसाल्याच्या डब्यामधला जो चमचा आहे ना, तो छोटा आहे माझा, त्यामुळे मी 1 चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस सुद्धा आपल्याला 2 चमचे टाकायचा आहे, तर मी टाकून घेतला. त्यानंतर लाल तिखट सुद्धा टाकलेला आहे 1 चमचा. आता मसाला सगळा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर राजमा सुद्धा टाकलेला आहे. राजमा 1 मिनिट तेलामध्ये मसाल्यामध्ये चांगला भाजून घेतला. त्यानंतर यामध्ये पाणी सुद्धा ओतलेलं आहे. पाणी मी अर्धा ग्लास ओतलेलं आहे. आपल्याला राजम्याच्या वरती 1/2 इंच पाणी येईल एवढंच ओतायचं आहे. तर मस्त असं आता आपला राजमा तयार होणार आहे. तर चला, कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे. 3 शिट्ट्या झाल्या की मी बंद केला गॅस. तर बघू आता राजमा कसा तयार झालेला आहे. तर खूप छान राजमा तयार झालेला होता. कुकरचं जसं झाकण काढलं ना, तसा एवढा सुगंध, मस्त वास सुटलेला होता. खूपच छान राजम्याची भाजी एकदम भारीच झालेली होती. मला तर खूप आवडतो राजमा. तर मस्त अशी झालेली आहे बघा. तर चहासुद्धा शिजलेला होता, दूधसुद्धा तापलेलं होतं. तर तुमचे दादा पंढरपूरला गेलेले होते, त्यांनी ही बॅग घेऊन गेलेले होते. तर काय काय आणलेलं आहे तर बघते मी त्यामध्ये. आता प्रसाद तर आहे दिसतोय, मेवा, पेढे पण आणलेले होते. मुलांना धागा बांधण्यासाठी हातामध्ये आणलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 2 बैलजोड्या दिसत असतील ना, खूप सुंदर अशा बैलजोड्या आहेत. कारण बेंदूर आहे उद्या, तर त्या मी पुजणार आहे बेंद्रा दिवशी. तर चला बघू. आणि काय आहे, कपडे वगैरे घातलेली होती ना, ती धुयायची आहेत, तर तीच आहेत. तर मी हसत होती. ओमकार म्हटला, तू कपडे पण दाखवते का काय? तर म्हटलं, अरे कपडे नाही दाखवत, बघत्या बॅगमध्ये काय आहे. तर कपडे वगैरे धुया टाकले. त्यानंतर ओमकारला चहा आणि मला चहा आणलेला होता, तर मी पण प्यायली आणि ओमकार पण प्यायला. तर चला, दुसरी पण कामं पडलेली आहेत. खूप सारी कामं सकाळ सकाळी असतात, तुम्हाला माहितीच आहे. तर इकडे चपात्यासुद्धा मी करायला घेतलेले आहेत. चपातीसुद्धा करून घेते मस्त गरमागरम. एका ताईने मला विचारलेलं होतं की ताई, तुम्ही फर्निचर कशाने पुसता? तर मी ना सुक्या कपड्यानेच फर्निचर पुसत असते. पण 4 दिवसानंतर फर्निचर स्प्रे वापरून फर्निचर पुसून घेते. फर्निचर संध्याकाळ सकाळ आपलं पुसून घ्यावं, म्हणजे फर्निचर जास्त खराब होत नाही. फक्त 2 किंवा 3च मिनटं फर्निचर पुसायला लागतात. मी रोज सकाळी संध्याकाळ फर्निचरसाठी 3 मिनटं काढत असते आणि पुसून घेत असते. कारण ज्या वेळेला आपण कपाटाचे दरवाजे खोलतो ना, त्यावेळेला फर्निचरच्या हँडेलला किंवा फर्निचरला नकळत आपल्या हाताची घाण लागलेली असते. ते आपल्याला दिसत नाही, पण 2 ते 3 दिवसानंतर आपण फर्निचर पुसतो ना, त्यावेळेला आपल्याला ती दिसून येते. म्हणून आपल्याला रोज संध्याकाळ सकाळ सुका कपडा मारून घ्यायचा आहे फर्निचरवरती, हँडेलवरती. तर चला, फर्निचर सर्व पुसून घेतलेलं आहे मी. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. विघ्नेश ट्यूशनला गेलेला होता, तो सुद्धा आलेला आहे. आता विघ्नेशला सुद्धा जेवाय दिलेलं होतं. विघ्नेश टीव्ही बघत होता. तर विघ्नेशची शाळेची सुद्धा तयारी करायची होती. तर त्याची शाळेची सुद्धा तयारी झाली. तर तो ना पप्पांच्या बरोबर स्कूलमध्ये जाणार होता. पप्पा त्याचे रात्री पंढरपूरवरून आलेले आहेत. तर बाहेर ते गाडी पुसत होते. बाहेर पाऊस येत होता ना, म्हणून तो थांबलेला होता. तर हे बघा, तुमचे दादा, माझे मिस्टर गाडी पुसतायत.
मी मनीषा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत. व्हिडिओला आता सुरुवात केलेली आहे. तर या बघा घड्याळामध्ये 6 वाजलेले आहेत. तर आता चाललेले आहे, छोटे जाव आहे ना त्या घरी चाललेले आहे, कारण ती छोट्या जावाच्या मुलाचा बर्थडे आहे आज, त्यामुळे चाललेले आहे. मुलाचा आणि मुलीचा एकत्रच बर्थडे करतात. मुलीचा 2-3 दिवस अगोदर असतो, पण 2-3 दिवसाच्या जन्मतारखेमध्ये फरक आहे, त्यामुळे एकत्रच साजरा करतात बर्थडे. तर स्वयंपाक वगैरे थोडा करायचा आहे. आमची फॅमिली आहे ती मोठी आहे, त्यामुळे चाललेली आहे स्वयंपाक करायला. तर चला, 1 किलोचा केक आहे ना तो सुद्धा ऑर्डर केलेला आहे. तर आमच्या गावच्याच आहेत ताई, त्या राहतात इथे, त्या खूप छान केक बनवतात, म्हणून त्यांच्याजवळ ना सांगितलेलं आहे केक बनवायसाठी. त्यांचा केक वगैरे झालेला होता, मी आताच घरी जाऊन आली. केक वगैरे तयार आहे, पण नाव टाकायचं होतं. तर माझा चहा पण होता ना गॅसवरती ठेवलेला, तर मी आली निघून घरी. केक आहे त्यांच्याजवळ, त्यांच्या घरीच आहे, नाव टाकतायत. तर विघ्नेशला, आता विघ्नेश आला स्कूलमधून, त्याला लावून देणार आहे केक आणायला. तर चला, विघ्नेश येईल आता, तर केक घेऊन येऊ आणि जाऊ आपण. तर मी आता पोहोचलेले आहे, लिफ्टमध्ये आहे, तर आतमध्ये जाणारच आहे थोड्या वेळात. तर विघ्नेशला आणायचा होता ना, त्यामुळे मला खूप उशीर झाला, म्हणून मला 6:30 वाजले यायला. तर इथे बघा आल्यानंतर भाजी वगैरे मी टाकलेली आहे. तर छोलेची भाजी टाकते, तो मसाला आहे तो भाजायला टाकलेला आहे. तो मसाला कसला आहे काय आहे तुम्हाला दाखवते. छोलेची भाजी तयार करण्यासाठी मी इथे मोठ्या साईजचे 3 कांदे घेतलेले होते, 1 टॅमॅटो घेतलेला होता, 11 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या, 3 इंच अद्रक घेतलेलं होतं. हा सर्व मसाला बारीक केला मिक्सरमध्ये, मस्त असा बारीक झालेला होता. पातेल्यामध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं की अख्खा मसाला जो आपण वापरतो ना तो टाकला. त्यानंतर मसाला टाकून घेतला. मसाला आपला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर आता सुके मसाले आहेत ते टाकून घेते. धना पावडर अर्धा चमचा टाकला, छोले मसाला अर्धा चमचा टाकला आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे. हा सर्व मसाला हलवून घेते. आता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला, असं तेल सुटेपर्यंत आपल्या मसाल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर छोले टाकू. तर छोले बघा रात्री मस्त असं भिजत घातलेले होते, 5 ते 6 तास छोले भिजले पाहिजे. त्यानंतरच आपल्याला ही भाजी तयार करायची आहे. आणि छोले ना 2 ते 3 शिट्ट्या कुकरला अगोदर करून घ्यायच्या, म्हणजे छोले खूप छान शिजले जातात. तर मस्त असे छोले सुद्धा मसाल्यामध्ये हलवून घेतले. आता पाणी सुद्धा ओतलेलं आहे. तर पाणी ओतताना आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे, म्हणजे आपल्या भाजीला चव चांगली लागते. तर इकडे बघा पनीरची भाजी, वाटाण्याची भाजी आणि छोलेची भाजी, 3 प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत. आता मस्त अशा भाज्या झाल्या आहेत बघा. इथं पनीरची भाजी केलेली आहे, इथं ना वाटाणा केलेला आहे आणि इथं ना छोल्याची भाजी केलेली आहे. मस्त अशा झालेल्या आहेत बघा, टेस्टी. त्याच्यावरती तरंग बघा किती छान आलेले आहे. आता सर्व काम किचन मधलं झालेलं आहे. आता साडी घालून घेते, म्हणजे बर्थडे पण करायचा आहे. आता 8:30 वाजून गेलेली आहे, तर चला साडी घालते मी आता. आता सर्व तयारी झालेली आहे, मस्त अशी तयारी करून घेतलेली आहे बघा. कशी दिसते साडी, छान दिसते ना. तर चला किचन मध्ये जाऊन बघू आपण भाजी झालेली आहे का. तर किचन मध्ये मी गेली आणि भाज्या सगळ्या बघितल्या, तर शिजलेल्या होत्या, बंद केल्या. त्यानंतर इकडे बघा मुलं बसलेले आहेत. ज्याचा बर्थडे आहे ना तो संस्कार, म्हणजेच लहान जावेचा छोटा मुलगा, हा त्याचाच बर्थडे आहे आज. आणि त्याच्या बाजूला बसलेला आहे तो हर्ष बसलेला आहे, म्हणजेच आमच्या ननंदबाईचा मुलगा, म्हणजे माझा भाचा बसलेला आहे. तर बघा इकडं मंदिर असं लावलेलं आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. तर थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते बाहेरचा, किती मस्त व्ह्यू दिसतोय ना. तर इथे सुद्धा बघा झाडांच्या कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत. मस्त अशी झाडाची निगा राखते, तिला झाडाची खूप आवड आहे. तर तिनं मस्त अशी झाडं बघा किती लावलेली आहेत, सुंदर अशी झाडे दिसत आहेत ना. मुलांनी फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर मुलांना आता ओवाळायचं चाललेलं आहे. ज्या ओवाळत आहेत ना त्या माझ्या ननंदबाई आहेत. तर चला आपण बर्थडे साजरा करून घेऊ.
आता बर्थडे वगैरे साजरा केला त्यानंतर सर्व आमची फॅमिली आहे ना ती जेवाय बसलेली आहे बघा. जेवण वगैरे तिथं केलं आणि आता आलेलो आहे घरी, पोहोचलेलो आहे मी घरी. रात्रीच्या 11:30 वाजलेले आहेत. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना गुड नाईट.